नमस्कार, मी वैशालीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. झाला तर आता सुरुवात झाली आहे आमच्या व्हिडिओची. आणि आर्यन दादा इथं मॅगी खायलेत. इकडे सांगा रे मॅगी खायला म्हणून बनवायला. दाखव त्यांना, काटा चमचा दाखव. हे बघा आमचे आर्यन दादा आहेत ना, ते मॅगी करायले. तिथं मॅगी मी घातलेली आहे. तो दाखव इथं. हा, आणि सकाळपासून थोडं ओ बाबा बाहेर थोडं गेली होती ना, तुम्हाला ती क्लिप मी ह्याच्यानंतर लावून दाखवते. आर्यन बघा, छान क्लिप आहे. हा, मागे करायला बाबा माझा सोनपापडी म्हणजे मॅगी करायला, पिल्लू माझं सोनू मॅगी करायला. ठीक आहे. आर्यू गॅस कडे नखरे करायचं नाही. हा, साईडला ये. आर्यू बंद गॅस आहे त्याच्यामुळे नाटकं करायला. हे बघा, बंद गॅस आहे त्याच्यामुळे तर नाटकं करायला मॅगी म्हणून. आणि तो ओट्यावरती असतो. तो 6 महिन्यापासून तुम्हाला माहितच आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असा ओट्यावरती असतो. आर्यू घरातली कामं सगळी आवरून आलेले आहे. आणि आता थोडं इकडे बघा, हा काय करायला बघा. काय नाही करायला ते, काय करायला ते कॉम्प्रेसर हवा मारायचं असतं ना, ते घेऊन ना तो हवा मारायला सगळ्यांना. सगळ्या नटबोल्ट काय दिसेल ना त्यांना सगळ्यांनाच हवा मारायला. काय ते आर्यू इकडे सांगूया ना कसं, सांग की. असं मारायचं, मारून दाखव. आवाज येतोय बघा कसा. आवाज येतो पण करून तो मारायला आवाज यायला ना, तो एअरचा, त्याच्यामुळे तो हे करायला. आम्ही थोडं बाहेर राहिलं, मला हे खोबऱ्याचं तेल आम्हाला ना ते गावठी मिळते, त्यासाठी घेण्यासाठी आले होते मी. छोटं किराणा सामान घ्यायला. आणि आता ती खूप महाग आहे. पहिली ती 200ला बॉटल मिळत होती, आता ती खूपच महाग झालेला आहे. आणि मग तुम्ही आता ताजं धवं म्हणजे इकडं धवं म्हणतात, व्हाईट असते, ते घेतला ना तर तुम्हाला 400 450. आणि मी घेऊन आलो ती 250. तर मी एक खूप काय केलं, रील्स बघितले, खूप सारे रील्स. हा, आणि आर्यनला मॅगी खायलाय. काल पण त्यांनी खाल्ली होती मॅगी. व्हिडिओ कॉल केला होता ना त्यांच्या मामाने ना, तेव्हा तिने एक गोष्ट सांगितली होती. तिकडे विरुदादाने एक घेतलं होतं. मग त्यांना पण हे पाहिजे म्हणून रडलं. खरं ते मिळालं नाही, कारण आता मी ते नाव परत घेतलं तर मी इथं तुम्हाला पोस्टर लावतो, तुम्ही समजून घ्या नंतर. आणि जर मी आता नाव परत घेतलो तर हा आणि सुरुवात करणार आहे. हे काय झालं इथं. मग तेव्हा रात्री 8 वाजता जाऊन मॅगी घेऊन आलो. त्या शॉपमध्ये नव्हतं ते, ह्यानं मागितलं होतं ना, ते शॉपमध्ये नव्हतं ते. त्याच्यामध्ये जेम्स असतं आतमध्ये, आणि तिथं लावतो ते पोस्टर, ते तुम्ही बघा नंतर. आणि हा ना मग ते रडत बसला किती वेळ, एक 5 मिनिटं रडला. नंतर मग त्याला जाऊन मी त्या शॉपमध्ये घेऊन गेली, तिथं ते मिळालं नाही मला. मग त्याला मॅगी सांगितली, हा मॅगी पाहिजे काय बाळ म्हणून. हा ठीक आहे मम्मी मॅगी दे म्हटलं. मग त्याला मॅगी घेतली आणि आली. आता खूप टाइम झाला आहे, आता कपडे काढायचे, सुकायचे खूप म्हणजे खूप. आता 5 वाजले आहेत. ओके मॅगी कर. मी तर चहा पिला आहे, चहा पिलेला आहे मी. ठेव शोनू. ही बघा त्याची मागी बनवलेली. आता तो मागी खाणारा, त्याच्यामध्ये जास्त मसाला घातला नाही मी, थोडासा अर्धा पॅकेट मसाला घातला, कारण तो तिखट असतो त्यासाठी. आणि हा बघा काटा चमचा घेऊनच असलाय. चला खावा, चला. मी थंड होऊ दे म्हणून ठेवलं होतं तिथं. मॅगी देतो शोनू, देतो म्हणणारे मला मॅगी. गुड बाय. माझं पिल्लू तर गरम आहे. थांब गरम आहे. मला मॅगी आर्यनने दिली. गुड बॉय, शाना बॉय झाला माझा तो आता. थोडी घे. ठीक आहे, मी कपडे काढून घेऊन येते, तू तिथं इथं खा. थोडी घे बाबा, एवढी घ्यायची नाही. मग हाय होते तोंडाला, बस छोटी घ्यायची. चला तू कसा खा, मी कपडे काढून घेऊन येते. हा सुकलेले. आम्ही ना थोडं रील एक शूट करत होतो, आणि हा मला ना सारखं असं म्हणालाय, थांब स्टेट थांबायचं. मग अशी थांबला तसं असं म्हणालाय. मम्मी मला परत कर, चल परत चालव, परत चुलव. रील काय एवढी खास झाली नाही, जमलं तर पोस्ट करेन, तर तेवढी खास झाली नाही ती. आणि चला म्हटलं आर्यन असं म्हणायलाय, बघूया ह्याला ट्राय करून. अजून छोटा आहे माझं पिल्लू. आर्यू
तसं नाही करायचं बाबा, हाताला दुखतं बाबा. शोनू उठ, दाखवतो मी कसं करायचं. नवीन नवीन दाखवतो कसं करायचं. असं करायचं, असं करायचं आणि असं घ्याय म्हणायचं. हात दुखतात, पाय दुखतात. अजून छोट बाळ आहेस ना तू. काय काय ते काय जा घेऊन ये. काय पाहिजे तुला. तुझं एरोप्लेन दाखव रे त्यांना. एरोप्लेन दाखव तुझं कसं जातोय. मी दाखवते तुझं एरोप्लेन. हे वा, आर्यन एरोप्लेन घेऊन आलं होतं. त्याच्यामध्ये लाईट आहे आणि दाखवतो तुम्हाला कसं चालतंय ते. ह्याला असा दोरा दोरा आहे पाठीमागं, असं सोडायचं आणि हे असं पळतंय. मग दाखवते मग त्यांना. उठताय लो. अरे 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 एवढ्या फास्ट गेला. इकडं टाका, माझ्याकडे टाका. हा कर लवकर कर. आलं लाईट विझवलं. इथंच फिरायला. वाव किती फास्ट आहे. माझ्याकडे टाकायला देऊ. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर. लवकर लवकर. आलं आलं आलं. अरे थांबलं मध्ये. हे बघू असं झुप करून जायलाय. त्याचा दोरा पण आहे आतमध्ये पाठीमाग. होतो बघ. दाखव रे इकडे दोरा दाखव. त्याचा बघूया कसा आहे तो. शोनू दाखव. आणि तुझं ते होतं ते कुठं आहे फिरायचं ते छोटा भीम. ते दाखव की रे छोटा भीम. बघतो थांब कुठं आहे छोटा भीम. आर्यन जा. परत घेऊन ये पटन जा आणि लाईट चालू करूया. दाखव त्यांना चालून दाखव. अयो घेऊन ये बघा. समोरचं चक्कर घेऊन या. तसं तोडाफोडी करायची नाही शोनू. ती बंदूक एक बघितली ती आवाज येतोय. ती एक बंदूक घेतली. आवाज बघा येता कसा आहे. कशी आहे बंदूक. छान आहे. मधून असं काप केलंय मी भरीत करण्यासाठी आज वांग्याचं. छान लागतं. आणि ही काट्टे वांगी आहे ती ना पंढरपूरवरून आम्ही वांगी घेऊन आली होती. काट्टे वांगी बघा छान आहेत. म्हणजे ते कापायचे हे नसते कारण ना ते किडलेलं असतं. त्याच्यासाठी मी ते असं कापून घेते. छान होते भरीत खाण्यासाठी म्हणून. मोठा वांग्याचं एकच करतात भरीत. खरं मी छोट्या छोट्या वांग्यांचं करणार आहे. तिकडं वांगी भाजलेले आहेत. इथं कांदा चिरलेला आहे, लसूण चिरलेला आहे, तर टॅमॅटो एक चिरून घेणार आणि मग मी करणार आहे वांग्याचं भरीत. तसं मी ना फक्त कांदा वगैरे हे घालून भरीत करते. खरं ते थोडं कांद्यामध्ये ना ते धूर आहे, तिखट लागायला. त्यासाठी मी थोडस तेल घालते आणि मोहरी घालते आणि कांदा थोडासा परतून घेते. अशा प्रकारे मी कांदा थोडासा मोहरी घातली. थोडी तडतडली मोहरी. मग मी पहिली लसूण घालते आणि सोलल्यामुळे हात ना काळे काळे झाले. वांग ते सोलून कट करून घेतलं. नंतर कांदा घातला. थोडस परतून घेतलं आणि अशा प्रकारे मी आहे ना हे वांग असं शिजून भाजून कट करून घेतलं. म्हणजे त्याला थोडं तेल लावून वांग्याला भाजून होतं. चालले आमचे गणपती बाप्पा आले. मन आनंदान जर तुम्ही स्वयंपाक करला ना तर छान लागते. जास्त त्याला भाजायची गरज आहे. फक्त त्याचा तिखट पण गेलं तर बस. नंतर कांदा सॉरी नंतर टॅमॅटो. कांदा म्हटलं मी परत टॅमॅटोला पण. अरे नानी आलास तू. कशाला आलास. जास्त ग्रेव्ही करायची गरज आहे त्याला. फक्त नॉर्मली असं थोडा भाजला तर बस. वांग घालते.
थोडंसं वांग घातलं, परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद, थोडीशी कोथिंबीर घातलं की माझं वांग्याचं भरीत तयार खाण्याचं. वांग्याचं भरीत करण्याचं कारण का, कारण मी सकाळी माझ्या आज ना एक्स्ट्रा 2 भाकरी झालेल्या आहेत. त्यासाठी मी बाबा रे कांद्याचं भरीत केलं आणि आमटी बरोबर ते खायला भाकरीचा जड जात, अवघड जात. बघा हा बघा, गाजर खायला आला आता. काय घेतलंय माहितीये त्याने? चमचा घेतलाय. चमचाच्या पाठीमध्ये जो भाग असतो ना तो त्यानं ना गाजर कट करायला इथं. काय करायला रे?